Hi students, good morning to all of you. In last 3 lectures, we have started a new topic, networking technology from our CS2 paper. Last 3 लेक्चर मध्ये आपण ह्या नेटवर्किंग टेक्नॉलॉजी हा जो आपला चॅप्टर आहे त्याच्यातले बरेचसे पॉईंट्स आपण लास्ट 3 लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. आता एकदा मी लास्ट लेक्चर आपलं रिवाइज करते. लास्ट लेक्चरला आपण काय काय पाहिलं होतं तर नेटवर्किंग टॉपोलॉजीज ज्या आहेत त्या नेटवर्किंग टॉपोलॉजीज कोणकोणत्या टाईप्सच्या आहेत ते आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं होतं. नेटवर्किंग टॉपोलॉजीज म्हणजे काय तर ज्यावेळेला तुम्ही नेटवर्क एस्टॅब्लिश करता त्यावेळेला त्याच्यामध्ये जे कम्प्युटर्स तुम्ही एकमेकांना कनेक्ट करता ते कोणत्या वेनं कनेक्ट करता त्याला काय म्हटलं जातं तर नेटवर्किंग टॉपोलॉजीज म्हटलं जातं. मग ह्या नेटवर्किंग टॉपोलॉजीजमध्ये 3 टाईप्सच्या नेटवर्किंग टॉपोलॉजी यूज केल्या जातात. पहिली त्यातली टॉपोलॉजी आपण जी पाहिली ती होती स्टार टॉपोलॉजी की ज्याच्यामध्ये स्टार लाईक स्ट्रक्चर डिझाईन केलं जातं की ज्याच्यामध्ये सेंट्रली प्लेस सर्व्हर असतोय आणि तो ॲज अ कंट्रोलिंग डिव्हाइस म्हणून काम करत असतो. सेकंड टाईपची टॉपोलॉजी जी आपण स्टडी केली ती होती रिंग टॉपोलॉजी. आता ह्या रिंग टॉपोलॉजीचं स्ट्रक्चर कोणत्या टाईपचं होतं तर ॲज अ सर्क्युलर रिंग लाईक याचं स्ट्रक्चर होतं. याच्यामध्ये कुठेही सेंट्रली प्लेस सर्व्हर नव्हता. प्रत्येक कम्प्युटर हा दुसऱ्या कम्प्युटरशी डायरेक्टली काय केलं होतं इंटरकनेक्ट केलं होतं आणि एक फॉर्मिंग रिंग लाईक स्ट्रक्चर तिथं डिझाईन केलं होतं. याच्यामधला ड्रॉबॅक काय होता तर ज्यावेळेला याच्यामध्ये नंबर ऑफ नोड्स इन्क्रीज होतात त्यावेळेला मात्र तुमच्या कम्युनिकेशनमध्ये काय होतं तर डिले होतो. त्याच्यानंतर थर्ड टॉपोलॉजी जी आपण स्टडी केली होती ती होती बस टॉपोलॉजी. बस टॉपोलॉजी ही मोर इफिशियंट अँड रिलायबल टॉपोलॉजी आहे ॲज कम्पेअर टू स्टार टॉपोलॉजी. कारण तिथं जे काही डेटा ट्रान्सफर केला जातो त्याच्यासाठी एक कॉमन बसचा यूज केला जातो आणि त्या बसच्या माध्यमातून तुम्ही काय करत असता डेटा ट्रान्सफर करत असता. याच्यामधले जे नोड्स आहेत ते नोड्स काय केले जातात तर डायरेक्टली एकमेकांशी कम्युनिकेट करू शकतात. त्याच्यामध्ये ही जी टॉपोलॉजी आहे ती कशी आहे बाय डायरेक्शनल टॉपोलॉजी. कारण आपण बघितले की ज्यावेळेला आपण ते नोड्स ड्रॉ केले होते त्यावेळेला त्याच्या दोन्ही साईडला आपण काय केले तर ॲरो काढलेले होते. म्हणजे ॲट अ टाईम नोड डेटा सेंडही करू शकतो आणि ॲट अ टाईम तो नोड काय करू शकतो तर डेटा रिसीव्हही करू शकतो. म्हणून त्या टॉपोलॉजीला बाय डायरेक्शनल टॉपोलॉजीसुद्धा म्हटलं जातं. अजून बस टॉपोलॉजीला दुसरं नेम काय आहे तर मल्टी ड्रॉप और मल्टी पॉईंट. मल्टी पॉईंट का म्हणायचं कारण ही टॉपोलॉजी जी आहे ती प्रत्येक पॉईंटला काय करत असते स्टॉप घेत असते. ज्या पद्धतीनं आपली नॉर्मल बस आपण ट्रॅव्हलिंगसाठी यूज करतो ती बस ज्या पद्धतीनं प्रत्येक स्टॉपला काय करत असते किंवा प्रत्येक स्टेशनला ती स्टॉप घेत असते रिसिविंगसाठी आणि डेटा ट्रान्सफर करण्यासाठी त्याच पद्धतीने ही बस टॉपोलॉजीसुद्धा काय आहे तर मल्टी पॉईंट आहे. त्याला जे कनेक्टेड नोड्स आहेत त्या प्रत्येक नोडला ती काय करत असते स्टॉप घेत असते म्हणून तिला मल्टी पॉईंट टॉपोलॉजीसुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट कालच्याच लेक्चरला आपण जो स्टडी केला होता तो होता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्समिशन मीडिया. ट्रान्समिशन मीडिया म्हणजे काय तर हे एक मीडियम आहे की ज्याचा यूज करून तुम्ही काय करत असता डेटा ट्रान्सफर करत असता. मग ज्याला तुम्ही नेटवर्किंग एस्टॅब्लिश करता किंवा नेटवर्किंग कन्सेप्ट मॅनिप्युलेट करायला जाता त्याला त्याच्यासाठी यूज करणारा तुम्ही जो ट्रान्समिशन मीडिया आहे तो कोणत्या टाईपचा आहे हेही पहिल्यांदा डिसाईड करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स काल आपण लेक्चरमध्ये पाहिलं. त्यातली पहिली कॅरेक्टरिस्टिक होती कॉस्ट ऑफ मीडिया. ज्याला तुम्ही नेटवर्किंग डिझाईन करता त्याला जर तुम्ही ट्रान्समिशन मीडिया डिसाईड केलेला आहे त्याची कॉस्ट काय असणार आहे हे डिसाईड केलं जातं. दुसरी होती इन्स्टॉलेशन कॉस्ट किंवा इम्प्लिमेंटेशन कॉस्ट. जर तुमचा ट्रान्समिशन मीडियाची कॉस्ट जास्त असेल तर मात्र तुम्हाला तिथं काय करावं लागतं तर ट्रेन पर्सन करूनच इन्स्टॉलेशन करावं लागतं. तिसरी कॅरेक्टरिस्टिक होती बँड विड्थ. चौथी कॅरेक्टरिस्टिक होती बँड युसेज. पाचवी कॅरेक्टरिस्टिक होती EMI म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेस. आणि लास्टची जी कॅरेक्टरिस्टिक होती ती होती ॲटोन्युएशन की ज्याच्यामध्ये जे सिग्नल्स ट्रान्सफर केले जातात ते सिग्नल काय केले जातात तर ट्रान्समिशनच्या वेळेला वीक केले जातात आणि त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं तर ॲटोन्युएशन. ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिकचा तुम्हाला काय करावं लागतं विचार करावा लागतो ज्यावेळेला तुम्ही मीडिया डिझाईन करता किंवा एखादं ट्रान्समिशन मीडिया डिसाईड करता तुमच्या नेटवर्किंगसाठी त्याला. आता नाऊ वी आर गोइंग टू स्टार्ट अ न्यू पॉईंट मल्टीप्लेक्सिंग. आता आपण नवीन जो पॉईंट शिकणार आहोत तो आहे मल्टीप्लेक्सिंग. मल्टीप्लेक्सिंगची काल डेफिनेशन मी तुम्हाला
लाईटली डेफिनेशन सांगितली होती, ज्याला आपण बँड युसेज बघितलं होतं त्याला मल्टिप्लेक्सिंग मी तुम्हाला सांगितलं होतं. मल्टिप्लेक्सिंग म्हणजे काय? द मेथड ऑफ डिवायडिंग बँड विड्थ इंटू मेनी स्मॉल चॅनल्स टू ट्रान्समिट ओव्हर द नेटवर्क. म्हणजे काय? तर जी काही तुम्हाला दिलेली बँडविड्थ आहे ती बँडविड्थ काय केली जाते तर स्मॉल चॅनलमध्ये डिवाइड केली जाते की जेणेकरून तुमच्या बँड युसेज जे आहे ते प्रॉपरली करता यावं, किंवा जेवढी तुम्हाला बँडविड्थ प्रोव्हाइड केलेली आहे ती सगळीच्या सगळी बँडविड्थ काय करता यावी, उपयोगात आणता यावी. त्याच्यासाठी काय केलं जातं तर मल्टिप्लेक्सिंग. लक्षात आलं? मल्टिप्लेक्सिंग म्हणजे काय? तर जी काही तुम्हाला बँडविड्थ प्रोव्हाइड केली आहे ती बँडविड्थ काय केली जाते तर स्मॉल चॅनलमध्ये डिवाइड केली जाते की जेणेकरून दिलेल्या बँडविड्थमध्ये तुम्ही मल्टिपल चॅनल्स काय करू शकाल, रन करू शकाल. त्याला काय म्हटलं जातं? मल्टिप्लेक्सिंग. मग हे मल्टिप्लेक्सिंग कुठं वापरलं जातं तर आपण काल बेसबँड आणि ब्रॉडबँड हे दोन टाईप्स बघितले. बेसबँडमध्ये काय केलं जातं तर जी काही तुम्हाला बँडविड्थ दिलेली आहे त्या बँडविड्थचा यूज फक्त एकच चॅनल रन करण्यासाठी केला जातो. पण ब्रॉडबँडमध्ये काय केलं जातं तर जी काही तुम्हाला बँडविड्थ दिलेली आहे तिचा यूज तुम्ही करून काय करू शकता तर मल्टिपल चॅनल्स ॲट अ टाईम रन करू शकता. म्हणजेच दिलेली बँडविड्थ काय केली जाते, डिवाइड केली जाते. मग मल्टिप्लेक्सिंग कुठं यूज केलं जातं तर ज्या ठिकाणी आपण ब्रॉडबँड बघतो त्या ठिकाणी काय केलं जातं तर मल्टिप्लेक्सिंग केलं जातं. आता हे मल्टिप्लेक्सिंग करत असताना इथं 3 मेथड्स आहेत मल्टिप्लेक्सिंगच्या. त्यातली पहिली मेथड आहे स्पेस डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग, त्यालाच काय म्हटलं जातं SDM. सेकंड मेथड आहे फ्रिक्वेन्सी डिव्हिजन, त्याला काय म्हटलं जातं FDM. आणि थर्ड मेथड जी आहे ती आहे टाईम डिव्हिजन, त्याला म्हटलं जातं TDM. आता प्रत्येक मेथड कशा प्रकारे वर्कआउट करते ते आपण स्लाइडली बघूया. याच्यावरती तुम्हाला एक्झामला क्वेश्चन सहसा विचारला जात नाही, पण तुम्हाला माहीत असावे की मल्टिप्लेक्सिंग ही कन्सेप्ट काय आहे की ज्याच्यामध्ये तुमची बँडविड्थ जी आहे ती मल्टिपल चॅनल्समध्ये कशी डिवाइड केली जाते आणि ती युजरपर्यंत कोणत्या पद्धतीनं पोहोचवली जाते. त्यातला पहिला टाईप आपण जो बघणार आहे तो आहे स्पेस डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. आता स्पेस डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंगमध्ये काय केलं जातं तर हे ABCD हे जे राईट हँड लेफ्ट हँड साईडला मी ड्रॉ केलेले बॉक्सेस आहेत हे म्हणजे काय तर तुमचे चॅनल्स आहेत. जी काही तुम्हाला बँडविड्थ प्रोव्हाइड केलेली आहे ती बँडविड्थ आपण काय केली तर नंबर ऑफ चॅनल्समध्ये डिवाइड केली. त्याच्यासाठी आपण इथं काय केलं तर 4 चॅनल्स डिझाईन केलेले आहेत. मग हे 4 चॅनल्स काय केले जातात तर त्यांच्या ह्या फिजिकल लाईन्स आहेत आणि ह्या फिजिकल लाईन्स काय केल्या तर ही एक दाखवलेली आहे ती एक केबल टाईप आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण इलेक्ट्रिसिटीची केबल बघतो किंवा आपल्या TV ज्या केबल्स वापरल्या जातात त्याच टाईपची ही काय आहे एक केबल आहे. मग ह्या केबलमध्ये काय केले तर मल्टिपल चॅनल्स जे आहेत त्यांच्याकडून काय केले तर सिंगल फिजिकल लाईन्स त्या केबलमध्ये एकत्र आणलेले आहे आणि ती परत कुठं सेपरेट केलेली आहे तर इंडिव्हिज्युअल्स जे काही युजर्स आहेत या साईडचे त्या युजर्सकडं काय केले ते इंडिव्हिज्युअल्स लाईन पोचवलेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय केलेलं आहे तर एक हॅलो केबल असणार आहे आणि त्या केबलमध्ये जे काही चॅनल्स असतील त्या चॅनल्सची प्रत्येकाची एक काय असणार आहे कम्युनिकेशन लाईन असणार आहे आणि त्या सगळ्या लाईन्स काय केल्या तर ह्या केबल्समध्ये घेतलेले आहेत आणि नंतर जे काही युजर्स असतील त्या युजरकडे परत काय केलं आहेत ह्या केबल लाईन्स सेपरेट केलेल्या आहेत. याचे फीचर्स बघा इंडिव्हिज्युअल लाईन्स टू इच युजर. आता हे जे युजर्स आहेत ह्या युजर्सला काय इथं भेटते तर इंडिव्हिज्युअल लाईन्स त्याची भेटते. म्हणजे प्रत्येक युजरला इथून ए पासून जी लाईन चॅनल ए जो आहे तो चॅनल ए जो ट्रान्समिट करतोय तो कुठे येतो ह्या युजरला भेटतो. म्हणजे प्रत्येक युजरसाठी इथं काय केलं तर इंडिव्हिज्युअल केबलची लाईन यूज केलेली आहे. हे जे स्पेस डिव्हिजन मेथड आहे ती कशी आहे तर सिम्पल टू इन्स्टॉलेशन आहे, कारण इथं प्रत्येक चॅनलसाठी एक सेपरेट फिजिकल लाईन दिली जाते आणि ती फिजिकल लाईन परत काय केली जाते तर सेपरेट युजरला ट्रान्समिट केली जाते. त्यामुळे इथे लॉस होण्याचा कुठेही चान्सेस नाही. मग हे कुठं वापरलं जातं तर ज्या ठिकाणी स्मॉल बँडविड्थची गरज असते, म्हणजे ब्रॉडबँडच आहे पण जिथं स्मॉल बँडविड्थची गरज असते, म्हणजे जिथे तुम्हाला बेसबँड करायचं आहे पण नंबर ऑफ चॅनल्स जर ॲट अ टाईम रन करायचे असतील तर त्या ठिकाणी काय केली जाते ही स्पेस डिव्हिजन यूज केली जाते. सेकंड आहे फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग.
आता फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंगमध्ये ही जर डायग्राम तुम्ही ऑब्झर्व केली तर काही गोष्टी तुमच्या इथं लक्षात येत आहेत. इथं ABCN हे काय आहे तर नंबर ऑफ चॅनल्स आहेत. हे नंबर ऑफ चॅनल्सची परत काय केली तर F1, F2, F3 आणि FN हे काय केले तर एकत्र केले आणि ह्या जी काही आपली केबल आहे त्याच्यातून ट्रान्समिट केले. आता तिथं बघितलं तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल चॅनलसाठी एक सिंगल लाईन तिथे प्रोव्हाइड केलेली आहे. पण इथं तसं केलं आहे का नाही आहे तर इथं काय केलं जातं तर मॉड्युलेशन केलं जातं. आपण लास्ट इयरला बघितलं की मोडेम जो आहे तो मोडेम काय करत असतो तर मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन ह्या दोन्ही टेक्निक्सचा काय केला जातो तिथं यूज केला जातो. इथं काय केलं जातं तर एककडून येणारे जे काही सिग्नल्स आहेत ते पहिल्यांदा मॉड्युलेट केले जातात. म्हणजेच त्यांचं जे काही तुमचे ऑर्डिनरी सिग्नल्स असतील की जे ह्युमन रिडेबल फॉर्मॅटमध्ये असतील त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं जातं तर मशीन लँग्वेजमध्ये केलं जातं आणि ते नंतर काय केलं जातं तर एकच त्याच्यासाठी सिंगल लाईन्सचा यूज केला आहे. म्हणजे ह्या सिंगल लाईनमधून काय केलं तर हे चारही जे चॅनल्स आहेत ते चारही चॅनल्स एका सिंगल लाईनमधून ट्रान्सफर केलेले आहेत आणि ज्याला ते युजरला रिसीव केले जातात त्याला पण ते काय केले जातात तर ह्या सिंगल चॅनलमधून परत ते चॅनल वेगवेगळे केले जातात. म्हणजेच त्याचं काय केलं जातं डिमॉड्युलेशन. मग याच्यासाठी रिक्वायर्ड काय आहे तर दोन्ही साईडलाच तुम्हाला काय पाहिजे तर मोडेम पाहिजेत. आपण बघितलं की मोडेम काय करतो तर जे काही मॉड्युलेटेड सिग्नल्स आहेत त्याचं कन्व्हर्जन तो डिमॉड्युलेटेड सिग्नल्समध्ये करतो आणि परत डिमॉड्युलेशनचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो तर मॉड्युलेटेड सिग्नल. मग याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे तर दोन्ही साईडला तुमचे मोडेम जर असतील तरच ही प्रोसेस काय होणार आहे रनआउट होणार आहे. मग हे काय आहे तर मीडियम कॅरी सिंगल चॅनेल इन्स्टेड ऑफ मेनी. आता इथं जर आपण ह्या केबलमध्ये बघितलं तर ह्या केबलमध्ये एक सिंगल चॅनेल काय केलं आहे कॅरी केलेलं आहे आणि नंतर ज्याला तो युजरकडे जातो त्याला मात्र त्याचं काय केलेलं आहे सेपरेशन केलं आहे. स्पेस डिव्हिजनमध्ये त्या केबलमध्येच जेवढे काही चॅनल्स असतील त्या प्रत्येकासाठी एक सिंगल लाईन प्रोव्हाइड केलेली आहे आणि ती त्या केबलमधून पास केली आहे. पण इथं काय केलं आहे तर जे काही तुमचे चॅनल्स असतील ते काय केलेत मॉड्युलेट केलेत आणि फक्त एकाच लाईनमधून काय केली तुमची इन्फॉर्मेशन ट्रान्सफर केली आणि रिसिविंग एंडला काय केलं तर परत त्याचं डिमॉड्युलेशन केलेलं आहे आणि डिफरंट युजरकडं परत ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. मग याच्यासाठी रिक्वायर्ड काय आहे तर दोन्ही साईडलाच तुमचे काय पाहिजेत मोडेम पाहिजेत. आणि थर्ड जी मेथड आहे ती आहे टाईम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. त्याला काय म्हटलं जातं तर TDM. आता टाईम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग जे आहे ते थोडंफार फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग सारखंच आहे पण याच्यामध्ये तुमचं सिग्नल मॉड्युलेशन आणि सिग्नल डिमॉड्युलेशन होत नाही आहे. इथं जर ऑब्झर्व केलं तर एक जो आहे तो आहे चॅनल आणि तो परत काय केला जातो तर मल्टिपल चॅनल्समध्ये तुम्ही डिवाइड करू शकता आणि ते सगळं काय केलं जातं तर ह्या केबलच्या आधारे ते पास केलं जाते. पण इथं काय केला जातो तर प्रत्येक जो चॅनल पास केला जातो त्याच्यासाठी एक ठराविक टाईम स्लॉट दिला जातो आणि मग त्या टाईम स्लॉटमध्ये जेवढी काही बँडविड्थ त्याच्याकडे अवेलेबल असेल तेवढी सगळी बँडविड्थ काय केली जाते त्या चॅनलला अवेलेबल करून दिली जाते आणि त्यामुळे इथं काय होतं तर प्रत्येकाला एक ठराविक बँडविड्थ मिळते आणि त्या प्रॉपर बँडविड्थमध्ये तो काय केला जातो चॅनल ट्रान्समिट केला जातो. म्हणजे प्रत्येकाला एक ठराविक टाईम स्लॉट दिला जातो. मग तो पिरियडिक मोशनमध्ये तो टाईम स्लॉट दिला जातो. मग इथं बघा चॅनल्स कसे ट्रान्समिट केले जातात तर पहिल्यांदा A चॅनल आहे त्याचा A1, B1, C1 आणि N1. मग ज्याला ह्याला टाईम स्लॉट दिला जाईल पहिला टाईम स्लॉट कुणाचा येणार आहे तर A1चा. मग ज्याला A1ला चान्स मिळेल त्यावेळेला जेवढी काही बँडविड्थ त्याला दिली असेल तेवढी सगळी बँडविड्थ कुणाला मिळते A1ला दिली जाते आणि त्यामुळं त्याच्याकडून काय केलं जातं तर मोर डेटा त्या टायमिंगला ट्रान्सफर केला जातो. म्हणजे इथं प्रत्येकाला काय मिळतो तर एक चान्स मिळतोय आणि त्या चान्समध्ये त्याला सगळी बँडविड्थ अवेलेबल करून दिली जाते की जेणेकरून तुमची पूर्ण बँड युसेज केलं जाईल आणि नंबर ऑफ डेटा काय केला जाईल तिथं ट्रान्समिट केला जाईल. लक्षात आलं तुमच्या की मल्टिप्लेक्सिंग म्हणजे काय आहे तर जे काही तुम्हाला टाईम स्लॉट दिलेला आहे त्या टाईम स्लॉटमध्ये तुम्ही जेवढे काही चॅनल्स रन करू शकता त्याला काय म्हटलं जातं तर मल्टिप्लेक्सिंग. हा डायग्राम एकदा व्यवस्थित बघा बघणार आहे तो आहे ट्रान्समिशन मीडिया
आता लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की ट्रान्समिशन मीडिया म्हणजे काय, तर हे एक मीडियम आहे की ज्याचा यूज करून तुमचा डेटा काय केला जातो, एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे ट्रान्सफर केला जातो. त्याला आपण काय म्हणतो, तर ट्रान्समिशन मीडिया. मग त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्ससुद्धा आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केल्या होत्या. आता हा ट्रान्समिशन मीडिया काय केला जातो, तर दोन मेन कॅटेगरीमध्ये डिवाइड केला जातो. एक आहे फिजिकल किंवा त्यालाच म्हटलं जातं बाउंडेड ट्रान्समिशन मीडिया, आणि दुसरा जो टाईप आहे तो आहे वायरलेस किंवा त्यालाच म्हटलं जातं अनबाउंडेड ट्रान्समिशन मीडिया. आता फिजिकल ट्रान्समिशन मीडिया किंवा बाउंडेड ट्रान्समिशन मीडिया म्हणजे काय, तर याच्यामध्ये काय केलं जातं, तर डेटा ट्रान्समिशनसाठी फिजिकल केबलचा यूज केला जातो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, तर फिजिकल ट्रान्समिशन मीडिया. लक्षात आलं तुमच्या की फिजिकल ट्रान्समिशन मीडिया म्हणजे काय, किंवा त्यालाच दुसरं नाव आहे बाउंडेड फिजिकल ट्रान्समिशन मीडिया. मग याची डेफिनेशन काय आहे, तर की जे ट्रान्समिशन मीडियामध्ये केबल वायरचा यूज केला जातो किंवा फिजिकली कंपोनंटचा यूज केला जातो, त्याला काय म्हटलं जातं, फिजिकल ट्रान्समिशन मीडिया. मग परत हा फिजिकल ट्रान्समिशन मीडिया काय केला जातो, तर 3 टाईप्समध्ये डिवाइड केला जातो. त्यातला पहिला टाईप आहे ट्विस्टेड पेअर केबल, सेकंड टाईप आहे कोॲक्सियल केबल, आणि थर्ड टाईप जो आहे तो आहे फायबर ऑप्टिक केबल. आता फिजिकल म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की इथं काय केला जातो, केबलचा यूज केला जातो. ज्या पद्धतीने आपण इलेक्ट्रिसिटीसाठी केबल यूज करतो त्याच पद्धतीने इथं काय केल्या जातात, तर केबल्स यूज केल्या जातात. पण त्याचा पर्पज हा इलेक्ट्रिसिटी फ्लो करणे हा नसतो, तर त्याचा मेन पर्पज काय असतो, तर तुमचा डेटा काय झाला पाहिजे, इथं फ्लो झाला पाहिजे, म्हणजेच एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे डेटा ट्रान्सफर झाला पाहिजे. मग याच्यामध्ये 3 टाईप्सचे केबल आपण बघणार आहोत. पहिला आहे ट्विस्टेड पेअर, दुसरा आहे कोॲक्सियल केबल, आणि तिसरा आहे फायबर ऑप्टिक. आता याचं बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की जे आपण टेलिफोन लाईन्स यूज करतो, त्या टेलिफोन लाईन्समध्ये सुद्धा आपल्याला केबल एका टाईपची केबलचा यूज केला जातो. मग ती केबल इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करते का, तर नाही आहे. ती केबल कशासाठी आपण वापरतो, तर ऑडिओ सिग्नल्स जे आहेत ते ऑडिओ सिग्नल ट्रान्सफर करण्यासाठी तिथं त्या केबलचा यूज केला जातो. दुसरं एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला की आपण जे टी व्हीचे केबल चॅनल्स बघतो, त्या टी व्हीच्या केबल चॅनल्सचा इलेक्ट्रिसिटी पास करणं हा पर्पज असतोय का, तर नाही आहे. तिथं त्या केबल चॅनल किंवा केबल वायर जे आपण वापरतो त्याचा मेन पर्पज काय असतो, तर त्याच्यातून नंबर ऑफ चॅनल्स काय केले जातात, ट्रान्समिट केले जातात. लक्षात आलं की इलेक्ट्रिसिटी सोडून ज्या काही केबल्स आपण यूज करतो, म्हणजे कम्प्युटरसाठी असतील किंवा इंटरनेटसाठी केबल यूज केल्या जातात किंवा टेलिफोनसाठी ज्या केबल यूज केल्या जातात त्या कशा असतात, तर ह्या ट्रान्समिशन मीडियामधल्या केबल्स असतात. मग ह्या तिन्हीपैकी कोणता तरी त्याच्यामध्ये एक टाईप हा मेन्शन केला जातो किंवा त्याच्यामध्ये जी तुम्ही केबल वापरता हे तिन्हीपैकी एका टाईपची ती केबल असते, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, तर फिजिकल केबल म्हटलं जातं किंवा फिजिकल ट्रान्समिशन मीडिया. आता दुसरा ट्रान्समिशन मीडियाचा मेन टाईप आहे तो आहे वायरलेस ट्रान्समिशन मीडिया किंवा याला असंही म्हटलं जातं की अनबाउंडेड ट्रान्समिशन मीडिया. आता इथं वायरलेस हा वर्ड यूज केलेला आहे. वायरलेस म्हणजे काय, तर इथं जे काही तुम्ही कनेक्शन करता त्याच्यासाठी वायरचा यूज केला जात नाही आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, तर वायरलेस, की जिथं विदाऊट फिजिकल वायरसुद्धा तुम्ही काय करू शकता, डेटा ट्रान्सफर करू शकता, त्याला काय म्हटलं जातं, तर वायरलेस. मग याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे, तर आत्ता जे आपण सेल्युलर मोबाईल्स वापरतो ते सगळे सेल्युलर मोबाईल्स कसे आहेत, तर वायरलेस आहेत. कुठेही आपण केबलचा यूज करतो का, नाही आहे करत, तरीसुद्धा आपण काय करतो, तर ऑडिओ सिग्नल्स पास करतो, व्हिडिओ सिग्नल्स पास करतो, प्लस बऱ्याचशा फॅसिलिटीज आत्ता आपल्याला काय केलेल्या आहेत, मोबाईलमध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. मग इथं कुठेही फिजिकल वायरचा यूज केलेला नाही आहे, तरीसुद्धा आपण काय करतो, तर डेटा ट्रान्सफर करतो. मग हे कशामुळं पॉसिबल झालेलं आहे, तर याच्यामध्ये सुद्धा काय आहे, तर डिफरंट टाईप्सच्या टेक्नॉलॉजीचा यूज केलेला आहे की ज्याच्यामुळं हे जे काही सिग्नल्स आहेत ते सिग्नल्स विदाऊट वायर काय केले जातात, तर पास केले जातात. त्यातला पहिला टाईप आहे जो आहे पॅकेट रेडिओ.
पॅकेट रेडिओमध्ये काय केलं जातं, तर जी काही तुमची इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन पॅकेटच्या फॉर्मॅटमध्ये ट्रान्सफर केली जाते आणि रिसिविंग एंडला सुद्धा काय केली जाते, तर ती इन्फॉर्मेशन घेतली जाते. म्हणजे ज्या पद्धतीने आपण मोडेम म्हणतो, मोडेम काय करत असतं, तर मॉड्युलेशन आणि डिमॉड्युलेशन करत असतं. तसंच टेक्निक कुठं वापरलं जातं, तर पॅकेट रेडिओमध्ये सुद्धा सेम टाईपचं टेक्निक वापरलं जातं. दुसरं आहे मायक्रोवेव्ज. ह्या मायक्रोवेव्ज कुठे यूज केल्या जातात, तर जे काही आपण टॉवर्स बघतो, मोबाईलला रेंज येण्यासाठी काय केलं जातं, तर ठिकठिकाणी टॉवर्स उभारले जातात. मग ह्या टॉवर्सवरती काय केलं जातं, तर राउटर्स जे आहेत किंवा रिपीटर्सचा यूज केला जातो की जेणेकरून ते सिग्नल्स काय करतात, ॲम्प्लिफाय करतात आणि नंतर युजरपर्यंत ते सिग्नल पोचवण्याचं काम करतात. ते मायक्रोवेव्हमध्ये येतं. म्हणजे जे काही हिल स्टेशन्स असतील त्या ठिकाणी मोबाईलला रेंज येत नाही. मग अशा ठिकाणी तुम्ही जर एखादा टावर उभारला असेल आणि त्याच्यावरती जर ते नेटवर्किंग टेक्नॉलॉजीचा यूज केला असेल, तर तिथं काय केले जाते, रिपीटर्सच्या माध्यमातून तिथं तुम्हाला रेंज प्रोव्हाइड केली जाते किंवा ज्या मायक्रोवेव्ज आहेत त्या मायक्रोवेव्ज फेच केल्या जातात आणि युजरपर्यंत त्या पोचवल्या जातात. आणि तिसरं वायरलेस मीडिया जे आहे ते आहे सॅटेलाईट. ज्याला तुम्हाला नेटवर्किंगची ग्रोथ होते किंवा नेटवर्किंग तुम्हाला खूप एस्टॅब्लिश करायचं असतं, एक्सपांड करायचं असतं, त्याला तुम्हाला काय करावं लागतं, तर ह्या सॅटेलाईटचा देखील यूज करावा लागतो. कारण नंबर ऑफ रिपीटर्स जे आहेत ते जर इन्क्रीज होत गेले तर तिथं तुमची कॉस्ट वाढत जाणार आहे. मग ते अवॉइड करण्यासाठी काय केला जातो, तर सॅटेलाईट यासुद्धा वायरलेसच्या मीडियाचा यूज केला जातो. हा चार्ट जो आहे तो चार्ट एकदा व्यवस्थित बघा आणि तुमच्या नोटबुकमध्ये हा चार्ट ड्रॉ करा ट्रान्समिशन मीडियाचा, की ज्याच्यामध्ये कोणत्या डिफरंट टाईप्सच्या ट्रान्समिशन मीडियाचा यूज केला जातो. हा जो ट्रान्समिशन मीडिया आहे याच्यावरती तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारले जातात. क्वेश्चन्स डायरेक्टली कसे विचारले जातात, तर तिथं तुम्हाला कोणताही एक ट्रान्समिशन मीडिया दिला जाईल आणि त्या ट्रान्समिशन मीडियाचे काय करावे लागतात, तर तिथं फीचर्स तुम्हाला राईट डाऊन करावे लागतात. प्लस तिथं तुम्हाला डायग्रॅम ही ड्रॉ करता आली पाहिजे. मी कालच्याच लेक्चरला तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ डायग्रॅम्स आहेत. मग प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तिथं डायग्रॅम जी आहे ती ड्रॉ करताच आली पाहिजे आणि त्या डायग्रॅमला तिथं काय आहे, तर स्पेसिफिक मार्क्स दिलेले आहेत. आता यातलं आपण पहिलं बघणार आहोत ते आहे फिजिकल ट्रान्समिशन मीडिया आणि त्यातला पहिला पॉईंट बघणार आहे तो आहे ट्विस्टेड पेअर केबल. पहिला जो आपला टाईप आहे तो आहे फिजिकल ट्रान्समिशन मीडिया किंवा त्याला आपण ए म्हणूया. आणि त्यातला पहिला जो टाईप आहे तो आहे ट्विस्टेड पेअर केबल. आता इथं मी त्याची डायग्राम ड्रॉ करते ट्विस्टेड पेअरची. इथं ऑलरेडी एक डायग्राम मी ड्रॉ केलेली आहे. त्याच्यामध्ये दोन टाईप्सचे ट्विस्टेड पेअर केबल्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. एक आहे अनशिल्ड ट्विस्टेड पेअर आणि दुसरी आहे शिल्ड ट्विस्टेड पेअर. ही ट्विस्टेड पेअर केबल जी आहे ती मोस्टली कुठं वापरली जाते, तर ज्या ठिकाणी आपण टेलिफोन लाईन्स बघतो त्या टेलिफोन लाईन्समध्ये जी केबल वापरली जाते ती कोणत्या टाईपची आहे, तर अनट्विस्टेड किंवा त्याला आपण ट्विस्टेड टाईपची केबलसुद्धा म्हणतो, की जिथं बँडविड्थ ही कमी असते. त्या ठिकाणी काय केली जाते, तर ही ट्विस्टेड पेअर केबलचा यूज केला जातो. ह्याचे फीचर्स काय काय आहेत तेही मी तुम्हाला सांगते. याला शिल्ड ट्विस्टेड पेअर आणि अनशिल्ड ट्विस्टेड पेअर असं नेम का देण्यात आलं ते पण आपण बघूया.
इथं मी 2 डायग्राम ड्रॉ केलेले आहेत. एक आहे STPची आणि एक आहे UTPची. आणि इकडं जी मी डायग्राम ड्रॉ केलेली आहे ती आहे ट्विस्टेड पेअर किंवा तिला कॉमन ट्विस्टेड पेअर आपण ज्या पद्धतीनं म्हणतो ती कॉमन ट्विस्टेड पेअर कशी दाखवली जाते त्याची ही डायग्राम आहे. ह्या सगळ्या डायग्राम्स तुम्हाला ड्रॉ करता आला पाहिजेत, कारण एक्झामला डायग्रामसाठी सुद्धा आपल्याकडे मार्क्स आहेत. मग जर तुम्ही डायग्राम तुमची चुकीची असेल तर तिथे तुम्हाला डायग्रामसाठीचे असणारे 1 मार्क तिथं तुमचा कट होणार आहे. त्यामुळे या पेपरमध्ये डायग्राम ह्या मस्ट आहेत. कारण आपण पहिला जर चॅप्टर बघितला इंट्रोडक्शन टू मायक्रो प्रोसेसर तर त्याच्यामध्ये तर खूप साऱ्या तुम्हाला डायग्राम्स आहेत आणि त्यातल्या डायग्रामसुद्धा फक्त एक्झामला विचारल्या जातात 4 मार्क्ससाठी. आता इथं बघा मी डायग्राम ड्रॉ केलेले आहेत. इथं काही फीचर्स पण लिहिते मी STP UTP आणि कॉमन फीचर्स जे आहेत ट्विस्टेड पेअर केबलचे तेही आपण राईट डाऊन करूया. इनएक्सपेन्सिव्ह अँड इझी टू इन्स्टॉल. याच्यासाठी लिमिटेड बँडविड्थ आहे. ती बँडविड्थ किती आहे बघा 4 kHz to 5 kHz. आता UTP आणि STPचा डिफरन्स पण आपण यासोबतच बघणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स ही एक्झामला विचारला जातो की राईट डाऊन डिफरन्स बिटवीन UTP अँड STP. आता इकडे लक्ष द्या, मी हा तिन्ही डायग्राम्स ड्रॉ केलेले आहेत. आपण बघतोय की फिजिकल ट्रान्समिशन मीडिया आपण स्टडी करतोय आणि त्याच्यातला पहिला पॉईंट आपण घेतलेला आहे तो आहे ट्विस्टेड पेअर केबल. आता ह्या ट्विस्टेड पेअर केबलचं कॉमन स्ट्रक्चर कोणत्या पद्धतीत असतं बघा. याच्यासाठी मी एक इथं डायग्राम ड्रॉ केलेली आहे. इथं काय केलं तर 2 केबल वायर ज्या आहेत त्या काय केल्यात एकमेकांना क्रॉस केलेल्या आहेत. बऱ्याच वेळेला जर आपण इलेक्ट्रिसिटीच्या केबल्स बघितल्या तर त्या इलेक्ट्रिसिटीच्या केबल्समध्ये एक रेड कलरची केबल आणि येलो कलरची केबल जर आपण पाहिली तर त्या ज्या 2 केबल्स आहेत त्या काय केल्या जातात एकमेकांना ट्विस्ट केल्या जातात. इथं सुद्धा ट्विस्टेड केबल जी आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे तर सेम त्या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. इथं 2 केबल तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात आणि त्या एकमेकांच्या वरती काय केल्या जातात तर या पद्धतीनं ट्विस्ट केल्या जातात आणि म्हणून त्याला काय नाव दिलेलं आहे तर ट्विस्टेड पेअर केबल. याच्यामुळे काय होतं तर जिथं ट्विस्ट तयार होतं तिथं ट्विस्टला काय म्हटलं जातं तर क्रॉस टॉक असं त्याला म्हटलं जातं. ही जी केबल आहे ती इनएक्सपेन्सिव्ह आणि इझी टू इन्स्टॉल आहे. म्हणजेच काय इनएक्सपेन्सिव्ह म्हणजे तर ह्याची जी काही केबलची कॉस्ट आहे ती केबलची कॉस्ट कशी आहे तर रेग्युलर केबलच्या कॉस्ट सारखीच आहे किंवा याची किंमत कमी आहे. आणि ह्याचं जर इन्स्टॉलेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी चार्जेससुद्धा आपल्याला काय लागतात
कमी लागतात. दुसरं फीचर्स काय आहे याचं, तर रिड्यूस क्रॉस टॉक. ही जी ट्विस्टेड पेअर केबल आहे ती काय करत असते, तर तुमचे क्रॉस टॉक रिड्यूस करण्याचं काम करत असते. आणि थर्ड फीचर जे आहे की ही जी काही केबल आहे ती मोस्टली कुठे यूज केली जाते, तर जी काही आपण ऑडिओ सिग्नल्स पास करतो, म्हणजे टेलिफोन लाईन्स जर आपण बघितल्या तर त्या टेलिफोन लाईन्सचा मेन पर्पज काय असतो, तर तुमचे ऑडिओ सिग्नल पास करणं. मग या ठिकाणी काय केलं जातं, तर ह्या ट्विस्टेड पेअर केबलचा यूज केला जातो. कारण जर आपण बघितलं तर ऑडिओ सिग्नल्सची जी बँडविड्थ आहे ती किती असते, 4 to 5 kHz एवढी त्याची काय असते, बँडविड्थ असते. मग ही जी ट्विस्टेड केबल आहे त्याची बँडविड्थ किती आहे बघा, 4 kHz to 50 kHz. म्हणजे ऑडिओ सिग्नल्स फक्त ज्याला तुम्हाला ट्रान्समिट करायचे असतील त्याला काय केला जातो, तर ह्या ट्विस्टेड पेअर केबलचा यूज केला जातो. आता ह्या ट्विस्टेड पेअर केबल्समध्ये 2 टाईप्स आहेत. एक आहे UTP आणि दुसरा आहे STP. आता इथं मी दोन्हींच्याही काय केल्या तर डायग्रॅम्स ड्रॉ केलेले आहेत. आता UTPचं फुल फॉर्म काय आहे, तर अनशिल्ड ट्विस्टेड पेअर, आणि STPचा फुल फॉर्म काय आहे, तर शिल्ड ट्विस्टेड पेअर. आता UTPला अनशिल्ड का म्हटलं जातं, कारण याच्यावरती जे काही कवरिंग आहे ते कवरिंग कशाचं वापरलं जातं, तर प्लॅस्टिक मटेरियलनं ती ट्विस्टेड पेअर काय केली जाते, कव्हर केली जाते, म्हणून तिला काय म्हटलं जातं, तर अनशिल्ड ट्विस्टेड पेअर. आणि शिल्ड ट्विस्टेड पेअरमध्ये जे काही तुम्ही आउटर कवरिंग वापरताय, इथं म्हटलंय बघा जॅकेट शिल्ड. मग हे जॅकेट शिल्ड कशापासून तयार केलं जातं, तर त्याच्यासाठी ॲल्युमिनियमचा वापर केला जातो आणि त्या ॲल्युमिनियमचं जॅकेट शीट तयार केलं जातं. आता बऱ्याच वेळेला आपल्याला जर तुम्ही केअरफुली एखादी केबल वायर बघितली असेल तर त्याच्यावरती काय केलं जातात, डिफरंट टाईप्सचे कवरिंग असतात. काही मेटॅलिक कवरिंग असतं, काही प्लॅस्टिकचं कवरिंग असतं, काही ॲल्युमिनियमचं कवरिंग असतं. म्हणजे आतला जो काही डेटा आहे तो डेटा रिलायबिलिटी राहावा आणि त्याच्यावरती EMI इफेक्ट होऊ नये म्हणून त्याच्यावरती काय केले जातात, तर नंबर ऑफ कोटिंग्स प्रोव्हाइड केले जातात. UTP मधला सेकंड पॉईंट जो आहे तो आहे इनएक्सपेन्सिव्ह. ही जी UTPची कॉस्ट आहे ती UTPची कॉस्ट कशी आहे, तर कमी आहे ॲज कम्पेअर टू STP. आणि याचं इन्स्टॉलेशनसुद्धा कसं आहे, तर इझी आहे. पण जर आपण शिल्ड ट्विस्टेड पेअर बघितलं तर ही ॲज कम्पेअर टू एक्सपेन्सिव्ह आहे. कुणाच्या, तर UTPपेक्षा तिची कॉस्ट कशी आहे, नक्कीच जास्त आहे. आणि त्यामुळे त्याच्यासाठी इन्स्टॉलेशन चार्जेससुद्धा काय लागतात, तुम्हाला जास्तीचे लागतात. त्याच्यानंतर UTPमध्ये 1 to 150 Mbps अप टू 100 मीटर याचा डेटा ट्रान्समिशन रेट जो आहे तो डेटा ट्रान्समिशन रेट कसा आहे, तर 150 Mbps एवढा त्याचा डेटा ट्रान्समिशन रेट आहे. कुठपर्यंत, तर 100 मीटरपर्यंत तुम्ही काय करू शकता, एवढ्या स्पीडनं डेटा ट्रान्सफर करू शकता. पण जर तुम्ही STP केबल वापरत असाल तर त्याचा डाटा ट्रान्समिशन रेट किती आहे, तर 500 Mbps आहे पर 100 मीटर. म्हणजे STP केबल जर तुम्ही वापरत असाल तर तुमचा डेटा ट्रान्समिशन रेट कसा आहे, तर हाय डेटा ट्रान्समिशन रेट आहे. आणि लास्ट मोर ॲटोनिएशन. ज्या वेळेला तुम्ही UTP केबल वापरता त्यावेळेला त्याच्यावरती मोर ॲटोनिएशन आहे आणि ती सेन्सिटिव्ह टू EMI आहे. कारण याच्यामध्ये जर कवरिंग बघितलं तर कवरिंग साधं प्लॅस्टिकचं कवरिंग यूज केलं आहे, त्यामुळे त्याच्यातले सिग्नल्स जे पास केले जात आहेत ते वीक होण्याचे चान्सेस जास्त आहेत ॲज कम्पेअर टू STPमध्ये जे कवरिंग वापरलं आहे ते कवरिंग कशाचं आहे, तर ॲल्युमिनियमचं आहे आणि त्यामुळं त्याच्यामध्ये डेटा लॉस होण्याचे चान्सेस हे खूप कमी आहेत. त्यामुळं तो कसा आहे, तर लेस ॲटोन्युएशन आहे त्याच्यामध्ये किंवा लेस EMI त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. मग ही जी UTP केबल आहे ती कुठे वापरली जाते, तर जे काही आपण टेलिफोन केबल्स बघतो त्या टेलिफोन केबल्समध्ये काय केला जातो, तर UTPचा यूज केला जातो. आणि STP कुठे वापरली जाते, तर लॅन ज्याला आपण एस्टॅब्लिश करतो त्या मोस्ट ऑफ लॅनमध्ये काय केली जाते, तर याचा यूज केला जातो. लक्षात आलं तुमच्या की ट्विस्टेड पेअर केबल जे आहे तिचे फीचर्स काय काय आहेत आणि त्याच्यामध्ये टाईप्स कोणकोणते आहेत. याच्यावरती तुम्हाला डायरेक्टली एक्झाममध्ये 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जातो की राईट डाऊन द फीचर्स ऑफ ट्विस्टेड पेअर केबल
आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला ते ट्विस्टेड पेअर केबलची डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे आणि UTP आणि STP जो आहे त्या दोघांच्या मधला काय करता आला पाहिजे, डिफरन्स राईट डाऊन करता आला पाहिजे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ज्या ज्या वेळेला आपले हे लेक्चर सुरू असतात त्या वेळेला मध्ये आधी तुम्ही काय करायचं, असे डायग्राम्स वगैरे असतील किंवा फीचर्स वगैरे असतील तर त्याचे त्या वेळेला स्क्रीनशॉट काढत जावं की जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना ते सोपं जाईल. लक्षात आलं तुमच्या की ट्विस्टेड पेअर केबलचं स्ट्रक्चर कोणत्या टाईपचं आहे. आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूया. नेक्स्टचा जो फिजिकल ट्रान्समिशन मीडिया असेल तो आपण काय करूया, टुमारो लेक्चरला स्टडी करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.